तील असे अनेक मावळे होते आणि या मावळ्यांनी साऱ्यांनीच कष्ट घेतले होते आणि जेव्हा लेकिन इसमें हत्ती नहीं दिखाई दे रहे. आता त्या कुतुबशहाला कळायला म्हणजे कुतुबशहाला माहित नव्हतं की या दऱ्याखोऱ्यात ही हत्ती काही कामाची नाही. ती समशेर काढली, हत्तीच्या सोंडीत खुपसली, रक्ताची चिळकांडी उडाली आणि तो हत्ती परत गेला तसा परत आला असेल साधारणतः. तर परंतु त्या काळात शिवाजी महाराजांकडे अशी काय दृष्टी होती? तरुण पिढी होती, त्यांना ते कमकुवत होईल आणि म्हणून रात्री झोपताना दिवा बंद करून झोपावे. पर्पल हॅट प्रस्तुत मेगास्टार इंजिनियर्स या पॉडकास्ट सिरीजच्या 6व्या भागामध्ये मी शरद दादा उगले, चित्रपट निर्माता, दिग्दर्शक, अभिनेता, लेखक तसेच प्राचार्य, कला भ्रमंती फिल्म इन्स्टिट्यूट अँड प्रोडक्शन्स आपले सहर्ष स्वागत करतो. आपण प्रत्येक भागामध्ये वेगवेगळे पाहुणे बोलवत असतो आणि त्यांचं मार्गदर्शन आपण घेत असतो. आजचे पाहुणे थोडे आगळे वेगळे आहेत. हीच मराठी जिच्या मुखातून वधली ज्ञानेश्वरी, शिवबाने तलवार घासली ह्याच मराठीवरी, आणि समतेचे हे तुफान उठले ह्याच मराठीवरी. अशा या मराठीतल्या इतिहासातलं मानाचं पान आणि त्यांचं नाव घेतल्यानंतर प्रत्येक मराठी माणसांच्या धमन्यांमधलं रक्त सळसळायला लागतं असं छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावरती गेल्या 10 वर्षांपासून शाळा कॉलेजांच्या माध्यमातून, सामाजिक संस्थांच्या माध्यमातून शिवरायांवर व्याख्याने देणारे, तसेच गेल्या 14 वर्ष इंजिनिअरिंग कॉलेजला प्राध्यापक म्हणून काम बघणारे आजचे आपले प्रमुख अतिथी आहेत सन्माननीय प्राध्यापक संतोष दत्तात्रय कातकडे सर. सर, आपलं आमच्या पर्पल हॅट स्टुडिओमध्ये खूप खूप स्वागत. आणि तुम्ही आज आमच्याकडे वेळेत वेळ काढून आलात आणि आमच्या प्रेक्षकांना तुम्ही मार्गदर्शन करणारे त्याबद्दल मी प्रथमतः पर्पल हॅट्स आणि कला भ्रमंती फिल्म इन्स्टिट्यूट तर्फे तुमच्या हार्दिक स्वागत करतो. धन्यवाद सर. धन्यवाद सर. मला खरं अभिमान पण वाटतं आणि कौतुक पण वाटतंय की अभियांत्रिकी सारख्या तांत्रिक क्षेत्रामध्ये तुम्ही काम करत असताना, शैक्षणिक क्षेत्रात काम करत असताना छत्रपती शिवाजी महाराजांवर व्याख्याने देण्याची आवड तुम्हाला कशी निर्माण झाली? नमस्कार सर. सर्वप्रथम मी पर्पल हॅट आणि मंगेश सरांचे आभार मानतो. त्यांनी मला बोलवलं आणि तुमचे आभार. अतिशय ज्वलंत सुरुवात तुम्ही या विषयाला दिली, त्याबद्दल तुमचे सर्वप्रथम मी आभार मानतो. आणि कसं लहानपणापासूनच बोलण्याची आवड होती, शाळेत असल्यापासूनच, पहिलीला असल्यापासून तुम्ही म्हणा, आणि ती बोलण्याची आवड होतीच. म्हणजे देवाच्या कृपेने ती एक कला अंगात होती. आणि पुढे जाऊन आपल्याला महाविद्यालयीन जीवनात वाटलं की आपण इतिहासावर वाचावं, कारण शाळेत असताना इतिहास हा आवडीचा विषय होता. त्यामुळे इतिहासाची आवड पूर्वीपासूनच होती आणि बोलण्याची आवड ही रक्तात होती, देवाने दिलेली कृपा होती ती. आणि त्यामुळे जेव्हा महाविद्यालयीन जीवनातून पुढे जेव्हा नोकरीला लागलो तेव्हा वाटलं की आपण जो इतिहास आपल्याला माहिती आहे, आणि इतिहास म्हटलं की महाराष्ट्रात आणि हिंदुस्थानात म्हणजे भारत देशात सर्वप्रथम आपल्या धमन्यांमध्ये नाव येतं ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. आणि त्यांचा इतिहास आपण युवकांपर्यंत किंवा आपल्या पुढच्या पिढीपर्यंत का पोहोचू नये, आणि म्हणून एक सुरुवात केली. आणि आमचे मित्र, सामाजिक संस्था असतील, जे काही नेटवर्क आपण बिल्ड केलेलं, जे काही नेटवर्क उभे केलेलं, त्याच्या माध्यमातून मित्र कंपनी बोलवतात, कोणी बोलवतो शाळेत, बोलवतो कॉलेजमध्ये किंवा ओपन फोरमला बोलवतो. त्यामध्ये आवड निर्माण झाली, लोकांना आवडायला लागलं आणि मग ते वाढत गेलं. वा वा, खूप सुंदर उपक्रम तुम्ही सुरू केला या माध्यमातून. सर, छत्रपती शिवाजी महाराजांचे कोणते गुण तुम्हाला प्रेरित करतात? तसं तर छत्रपती शिवाजी महाराज हे अष्टपैलू व्यक्तिमत्व आहे. म्हणजे त्यांचा प्रत्येक गुण हा वाखाणण्याजोग आहे आणि त्यांचा प्रत्येक गुण म्हणजे तुम्ही एक जरी गुण घेतला तरी तुम्ही तुमच्या जीवनात 100% यशस्वी व्हाल. म्हणजे त्यांचं टीम बिल्डिंग, म्हणजे त्यांची टीम उभी केली, त्यांनी सरदार उभे केले, त्यांनी गुप्तहेर संघटना उभी केली. शिवनेत्र बहिर्जी यांसारखे गुप्तहेर या स्वराज्यात काम करत होते. नंतर बाजीप्रभू देशपांडे असतील, प्रतापराव गुजर असतील, असे सरदार त्यांनी उभे केले. आणि ती टीम उभी करत असताना त्याचबरोबर त्यांनी मॅनेजमेंट केलं, टीम मॅनेजमेंट केलं, स्वतः लिडरशिप घेतली. काही घटनांमध्ये किंवा काही जोखिमांमध्ये स्वतः ते पुढे आले
औरंगजेब बादशाह एवढा वर्ष त्यांनी राज्य केलं, पण एकाही लढाईत तो स्वतः उतरला नाही, परंतु जिथं गरज होती तिथं छत्रपती शिवाजी महाराज हे स्वतः लढाईत उतरले. त्यामुळे असे अनेक गुण आहेत. ते चांगले अभियंता होते, शेतीविषयक त्यांचं धोरण होतं, पाण्याविषयी त्यांना काळजी होती, जनतेविषयी त्यांना प्रेम होतं, चारित्र्य संपन्न होते आणि अशा अनेक गुण आहेत. तो आपण जर एक जरी गुण त्यांचा अभ्यासला किंवा तो आपल्यात घेतला तरी आपण 100% यशस्वी होऊ. खरंच आहे अगदी. खरं म्हणजे शिवाजी नाव आपण कधी उलट वाचले का? शिवाजी नाव आपण उलट वाचलं तर ते जीवाशी असं होतं, आणि जो राजा आयुष्यभर आपल्या जीवाशी खेळला असे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनातील सर्वात कठीण प्रसंग कोणता सर, असं तुम्हाला वाटतं? तसं जर छत्रपती शिवाजी महाराजांनी जे स्वराज्य उभं केलं ते हे शून्यातून उभं केलं, आणि या अनेक प्रसंग त्यांच्या जीवनात आले. आणि त्यापैकी जर कठीण प्रसंग सांगायचा असेल तर माझ्या मते जे अफजल खानाचं स्वारी आली होती स्वराज्यावर, अफजल खान जो स्वराज्यावर चालून आला होता, तर अफजल खानाबरोबर असंख्य सैन्य होतं, दारुगोळा होता, शेकडो हत्ती होते, उंट होते आणि सैन्य होतं. आणि त्याचबरोबर अफजल खान हा क्रूर कपटी माणूस होता. त्यामुळे आणि शिवाजी महाराजांचे थोरले बंधू संभाजी महाराजांना संभाजी महाराजांना जे जीव गमवावा लागला त्याचं एक कारण म्हणजे अफजल खान. आणि हे अफजल खान हा स्वराज्यावर चालून आला, आणि स्वराज्यावर चालून येत असताना त्यांनी पंढरपूर म्हणा, तुळजापूर म्हणा, जी आपली देवस्थान होती ती देवस्थाने उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला. आणि हे सगळं होत असताना शिवाजी महाराज एक शांत बसून त्यांचा संयम बघत होते, आणि त्यांना वाटलं की शिवाजी महाराज हे संयमी होते, आणि त्यांना माहित होतं की अफजल खानाला मारायचा, पण तो कसा मारायचा. पण त्याआधी काही दिवस आधीच शिवाजी महाराजांच्या पत्नी यांचं निधन झालं, आणि शिवाजी महाराज त्या दुःखात होते. तरी ते त्या संकटाला सामोरे गेले, आणि 1659 रोजी अफजल खानाचा कोथळा बाहेर काढला आणि अफजल खानाला संपवलं. म्हणजे कदाचित विचार करा, जर त्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांना काहीतरी झालं असतं तरी आज काय परिस्थिती असती. खरंच आहे अगदी. सर, छत्रपती शिवाजी महाराजांनी खरं तर मावळ्यांच्या जीवावरती एवढं मोठं साम्राज्य उभं केलं. या मावळ्यांबद्दल तुम्हाला काय वाटतं? अनेक मावळ्यांनी आपल्या प्राणांची पराकाष्ठा केली, या धर्तीवर त्यांनी आपलं रक्त सांडलं, आणि म्हणून हे स्वराज्य उभं राहिलं होतं. मग त्यात बाजीप्रभू देशपांडे असतील, शिवा काशीद असतील, रामजी पागेरा असतील, शिवनेत्र बहिर्जी असतील, अशा अनेक मावळे होते. आणि या मावळ्यांनी साऱ्यांनीच कष्ट घेतले होते. आणि जेव्हा शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला, आता राज्याभिषेक झाल्यानंतर शिवाजी महाराजांना स्वराज्य वाढवायचं होतं. मग ते गेले गोवळकोंड्याला जात असताना तिथला जो बादशाह होता कुतुबशाह, यांचं कुतुबशहाचं राजांशी मैत्री झाली, आणि कुतुबशहाने राजांची फौज पाहिली, आणि कुतुबशहाने अभिनंदन केलं की राजाजी आपकी फौज तो बहुत बढ़िया है, लेकिन इसमें हत्ती नहीं दिखाई दे रहे. आता त्या कुतुबशहाला म्हणजे कुतुबशहाला माहित नव्हतं की ह्या दऱ्याखोऱ्यात ही हत्ती काही कामाचे नाहीत. म्हणून राजांनी सांगितलं की आमच्याकडे हत्ती नाहीत, परंतु आमचा एक एक मावळा हा हत्तीच्या ताकदीचा आहे. मग कुतुबशहानी एकांत पाहून राजांना गाठलं आणि राजांना विचारलं, काय राजाजी, तुम्ही म्हणतात की तुमचा एक एक मावळा हा हत्ती एवढा आहे किंवा हत्तीच्या ताकदीचा आहे, मग एखादा तुमचा मावळा लढेल का आमच्या हत्तीशी? मग तिथे येसाजी कंक उभे होते. येसाजी कंकनी राजांकडे पाहिलं, राजांनी येसाजींकडे पाहिलं, आणि येसाजींनी मान डोलावली. राजा म्हणेल हे लढतील तुमच्या हत्तीशी. आणि झुंज ठरली, येसाजी आणि एक कर्नाटकातला उन्मत्त हत्ती. खूप लोक आले झुंज बघायला. तो साखळदंडातला हत्ती मोकळ्या मैदानात सोडण्यात आला, आणि येसाजींनी राजांचे दर्शन घेतलं, पाया पडले, आणि तलवार घेऊन मैदानात सुटले. आणि झुंज चालू होती, कधी पुढे हत्ती, कधी येसाजी पुढे, कधी हत्ती पुढे, कधी येसाजी पुढे, कधी हत्ती पुढे, असे 2 तास झुंज चालू होती. आणि शेवटी येसाजींनी समशेर काढली, हत्तीच्या सोंडीत खुपसली, रक्ताची चिळकांडी उडाली, आणि तो हत्ती परत गेला तसा परत आलाच नाही. कुतुबशहानी येसाजींचं कौतुक केलं आणि विचारलं की येसाजी, मला एक सांगा की तुम्हाला वाटलं असतं तर तुम्ही त्या हत्तीच्या पाठीमागे जाऊन लढत केव्हा संपवली असती, परंतु तुम्ही तसं केलं नाही. तेव्हा येसाजींचं उत्तर होतं की बादशाह, राजांनी आम्हाला लढायला शिकवलं, राजांनी आम्हाला स्वाभिमानानं जगायला शिकवलं, आणि हे पण शिकवलं की तलवारीच्या धारेवर मरण आलं तरी चालत, पण शत्रूच्या छाताडात वार करायचा, शत्रूच्या पाठीत कधीच वार करायचा नाही, शत्रूच्या पाठीत कधीच वार करायचा नाही.
वा वा, अप्रतिम. तुम्ही म्हणजे महाराजांच्या जीवनातील मावळ्यांचा प्रसंग एकदम असा चित्त थरारक आमच्या समोर उभा केला आणि ऐकून खरंच अंगावरती शहारे आले सर. तर खऱ्या अर्थाने म्हणजे जनतेचा राजा काय असतो हे खरं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांकडे बघून आपल्याला कळतं. सर, मला विचारायचंय, छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाबद्दल तुम्ही काय सांगाल? छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला 6 जून 1674 रायगडावर भव्य दिव्य राज्याभिषेक झाला. आणि राज्याभिषेकासाठी राज्याभिषेक झाल्यानंतर राजांनी विचारलं की किती खर्च आला असेल साधारणतः. तर त्यांना कळालं की 1 कोटीहून खर्च आला असेल. मग राजांनी सांगितलं की हा राज्याभिषेकाचा खर्च हा तर वसूल केला पाहिजे. तेव्हा एक औरंगजेबाचा दूध भाऊ म्हणायचे म्हणजे मावस भाऊ, तो बहादूर शाह त्याचं नाव होतं. आणि त्यानं अहमदनगर म्हणजे आजचं जे अहिल्यानगर आहे तिथे एक किल्ला बांधला आणि त्याला स्वतःचं नाव दिलं बहादूरगड. आणि राजांना कळालं की ह्या बहादूर खानानं तिथं त्या बहादूर गडावर 1 कोटी होन आणि 200 अरबी घोडे आणलेले आहेत. आता राजांना माहित होतं की आपल्याला राज्याभिषेकाचा खर्च तर भरून काढायचाच. आणि मग राजांनी 2 तुकड्या केला. एका सैन्याचं नेतृत्व स्वतः केलं आणि त्या बहादूर खानाला धडा शिकवला. 1 कोटीहून ताब्यात घेतली, 200 अरबी घोड ताब्यात घेतली आणि जे उरलं सुरलं होतं त्याला काडी लावून घेतली. म्हणजे अक्षरशः त्या बहादूर खानाला अंगावर कपडे नव्हते का खायला अन्न नव्हतं अशी दशा त्या बहादूर खानाची राजांनी करून ठेवली. आणि त्याचबरोबर राज्याभिषेकाचा खर्च सुद्धा भरून काढला. वा, अप्रतिम. खरं म्हणजे आपला भारत देश आजही कृषीप्रधान आहे, आपलं राज्य कृषीप्रधान आहे. परंतु त्या काळात शिवाजी महाराजांकडे अशी काय दृष्टी होती की त्यांनी शेतीविषयक वेगवेगळे धोरणं वापरले? तर महाराजांच्या शेतीविषयक धोरणांबद्दल आम्हाला काही सांगा. राजांनी शेतीविषयक सुधारणा केल्या, कर माफ केले आणि जाणता राजा होते ते. आणि शेतकऱ्यांबद्दल त्यांना इतकी जाणीव होती की ते आपल्या सरदारांना सांगायचे, आपल्या जनतेला सांगायचे की रात्री झोपताना दिवा बंद करून झोपा. एखादा उंदीर येईल, वात कलंडील आणि त्यामुळे गवताची कांडी पेट घेईल आणि त्यामुळे गुराढोरांना चारा मिळणार नाही, गुरढोरं दूध देणार नाही आणि मग स्वराज्यातील बालकांना दूध मिळणार नाही. आणि मग पुढचं जे स्वराज्यातील बालकं होतील, तरुण पिढी होती, त्यांना ते कमकुवत होईल. आणि म्हणून रात्री झोपताना दिवा बंद करून झोपा. एवढं विजन, एवढं मोठं धोरण हे राजांचं होतं. बरं सर, तुम्ही अभियांत्रिकी क्षेत्रात काम करता, परंतु त्या काळी महाराजांनी असे कोणते कार्य केले की ते तुम्हाला अभियांत्रिकी दृष्टिकोनातून महत्वाचे वाटते आणि प्रेरणा देतात? राजांचा रायगडावर राज्याभिषेक झाला. हा रायगड राजांनी बांधला. जवळजवळ 2.5-3 वर्ष या रायगड बांधण्यासाठी लागले. आणि हिरोजी इंदुलकर यांनी रायगडाची जबाबदारी घेतली. आणि अतिशय म्हणजे आपण जरी आता रायगडावर व्हिजिट केली, आपण रायगडावर गेलो बघण्यासाठी, तर रायगड अजूनही शाबूत आहे. 350-400 वर्षे होतील तरी रायगड अजून शाबूत आहे. असे अनेक किल्ले बांधले राजांनी. आणि त्याचबरोबर राजांना माहित होतं की जो पुढचा शत्रू आहे, इंग्रज असतील, पोर्तुगीज असतील, डच असतील, फ्रेंच असतील, हे जमिनीवरून आक्रमण करणार नाही, ते पाण्यावरून आक्रमण करतील. आणि त्यामुळे राजांनी दिव्य दृष्टी बघून आरमार उभं केलं. आणि या आरमार हे पुढं डच, इंग्रज, पोर्तुगीज यांना सामना करण्यासाठी उपयोगी ठरलं. म्हणजे त्या काळात पण महाराजांकडे इतकी मोठी दूरदृष्टी होती. खरं म्हणजे महाराजांनी अनेक कठीण प्रसंगामध्ये किंवा लढाया असतील किंवा गनिमी काव्याने वेगवेगळ्या मोहिमा त्यांनी फत्ते केल्या. तर महाराजांचं सर त्या काळचं मॅनेजमेंट धोरण कसं होतं त्याबद्दल काय सांगा? मॅनेजमेंट म्हणजे जर शाहिस्तेखानावर हल्ला केला तर शाहिस्तेखानाचं सैन्य खूप मोठं होतं, परंतु राजांनी निवडक मावळे सोबतीला घेतली. शाहिस्तेखानावर हल्ला केला, शाहिस्तेखानाची 3 बोटं तोडली. आणि शाहिस्तेखानाला 3 बोटं तोडून जेव्हा राजे निघाले तेव्हा शाहिस्तेखानाचं सैन्य उठलं आणि राजांच्या मागे धावू लागलं. तर थोडं पुढे गेल्यावर त्या शाहिस्तेखानाच्या सैन्याला कात्रजच्या घाटात उजेड दिसला. आणि त्या सैन्याला वाटलं की ते कात्रजच्या घाटात उजेड दिसतोय म्हणजे राजे आणि त्यांचे मावळे हे तिकडेच पळतायत. आणि ते जेव्हा कात्रजच्या घाटात पोहोचले तेव्हा त्यांना कळालं की तो उजेड हा मशालीचा नव्हता, तो उजेड हा सैन्याचा नव्हता, तर जी बैल होती त्या बैलांच्या शिंगाला मशाली बांधल्या होत्या आणि त्यांचा उजेड होता. आणि जेव्हा जे सैन्य पोहोचलं कात्रजच्या घाटात तेव्हा कळालं की आपण चुकलो आणि राजे मात्र सुखरूप सिंहगडावर पोहोचले होते. हे झालं एक मॅनेजमेंटचं आणि गनिमी काव्याचं उदाहरण.
म्हणजे आजही आपण बाहुबली चित्रपट बघितल्यानंतर त्याच्यामध्ये मला वाटतं महाराजांचं जे तंत्र वापरलेलं आहे एका प्रसंगामध्ये, बैलांच्या शिंगांना टेंबे आणि मग त्या सैन्यांना वाट चुकवली जाते त्यांची. तर खरं म्हणजे हे महाराजांच्या इतिहासात त्यांनी घेतलंय, तर ही पण खूप अभिमानाची गोष्ट आहे आपल्या दृष्टीने. आणि मॅनेजमेंटचं अजून सांगायचं गेलं तर पन्हाळ्याला जेव्हा सिद्धी जोहरने वेढा घेतला तेव्हा 3-4 महिने राजे पन्हाळा गडावर होते. तेव्हा 3-4 महिने पुरेल एवढं अन्नधान्य, पाणी, मुबलक साठा हा पन्हाळा गडावर होता. तेव्हा राजांचं जे मॅनेजमेंट होतं ते पुढच्या 6 महिने, वर्ष, 10 वर्षाचं होतं. बरोबर, अगदी अगदी. सर खरंच म्हणजे महाराजांचं कार्य, कर्तृत्व आणि त्यांची नैतिकता ही आजच्या काळामध्ये आजच्या तरुणाईला, आजच्या पिढीला प्रेरणादायी देणारी आहे. परंतु तरीही मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे सर, की तरुणांनी शिवचरित्रामधून काय शिकण्यासारखे आहे? खरं तर शिवचरित्र प्रत्येकाने वाचायला पाहिजे, ऐकायला पाहिजे. कारण आज वाचन कमी झालंय, त्यामुळे निदान ऐकलं तरी पाहिजे. आणि शिवचरित्र, शिवाजी महाराजांचं शिवचरित्र किंवा शिवाजी महाराजांचे गुण एवढे आहेत, एक जरी गुण आपण आत्मसात केलं तरी आपल्याला कधीच आयुष्यात आपण हरल्यासारखे वाटणार नाही. आपण 100% यशस्वी होऊ. दुसरी गोष्ट, तरुण जे आहेत आजकाल वाचत नाही, त्यामुळे किमान शिवचरित्र ऐकलं तरी पाहिजे. म्हणजे काही तरुण डिप्रेशन मध्ये जातात, मग पेपर नापास झाला किंवा एखादी परीक्षा नापास झाला किंवा एखाद्या प्रेम प्रकरणातून किंवा काही वैयक्तिक कारणातून ते डिप्रेशन मध्ये जातात, आत्महत्या करतात. आणि त्यामुळे आपला जो तरुण पिढी आहे ती कुठंतरी काही नशेच्या आहारी जातात, ड्रगच्या आहारी जातात. त्यामुळे ती नशेच्या आहारी जर आपली तरुण पिढी गेली तर आपला जो भावी देश आहे, भावी देशातील तरुण पिढी आहे ती बर्बाद होईल. त्यामुळे अशा तरुणींनी जर शिवचरित्र एकदा जरी वाचलं किंवा ऐकलं तरीच, आणि एक जरी गुण त्यांचा जर आपल्या जीवनात आचरणात आणला तरी तुम्हाला 100% तुम्ही यशस्वी व्हाल, हे मात्र नक्की. सर खरंच खूप सुंदर, कमी वेळेमध्ये खूप छान तुम्ही विचार मांडले महाराजांच्या जीवनचरित्रामधील. आणि खरंच म्हणजे जगातील एकमेव राजा आहे की ज्याने स्वतःसाठी एकही राजवाडा किंवा महाल बांधला नाही. तो राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. इतिहासाच्या पानावर, रयतेच्या मनावर, मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. आणि अशा या व्यक्तिमत्वावर आपण समाजामध्ये प्रबोधन करताय, ही अभिमानाची गोष्ट आहे. आणि मला खरंच आजचा आमच्या या पॉडकास्ट सिरीजचा भाग आगळा वेगळा वाटला आणि आमच्या प्रेक्षकांना सुद्धा तो नक्कीच प्रेरणा देईल, त्यांच्या पंखामध्ये पण लढण्याचं, आत्मविश्वासाचं बळ देईल असा मला या ठिकाणी विश्वास वाटतो. आणि म्हणूनच ही पॉडकास्ट सिरीज आम्ही या ठिकाणी सुरू केलेली आहे. आणि आजचा भाग खऱ्या अर्थाने या पॉडकास्ट सिरीजचा सार्थकी लागलेला आहे असं मला वाटतं. सर तुम्ही आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी आलात, त्याबद्दल मी पर्पल हॅट्स आणि कलाभ्रमंतीतर्फे तुमचे पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो, आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद सर.